नमस्कार. आमच्या क्लिनिकमध्ये सन्मान शेख हा मुलगा कंबरदुखी सायटिका L4L5 डिस्क बल्जस कमरेची चकती सरकले होते आणि त्याच्या मानेपासून ते डाव्या बाजूला पायापर्यंत आणि कंबर ॲक्सिडेंटमध्ये मार बसल्यामुळं त्याला प्रॉब्लेम झाला होता. तर आम्ही त्याला पहिल्या 2 सेटिंग मध्ये त्याला काही रिझल्ट म्हणावा तेवढा आला नाही. आला खरं मला वाटतं एक 10-20% आला ना. आणि त्यानंतर आम्ही आज 5वं सेटिंग केलेलं आहे. 5वा सेशन झालेलं आहे आमची कायरोप्रॅक्टिक थेरपी अधिक इतर थेरपी सहित मशीन थेरपी. आणि त्यामध्ये त्याला जवळजवळ आता 100% आम्ही 5व्या सेटिंग मध्ये रिझल्ट दिलेला आहे. तर त्याच्या L4L5 मध्ये डिस्क बल्ज होता आणि डावी बाजू सायटिका पेन होत्या आणि डाव्या बाजूच्या हातात पण मुंग्यात होत्या आणि मानेत पण त्याच्या दुखत होत्या. तर सन्मान आमच्याकडे आल्यानंतर तुला तर किती बरोबर वाटते आणि तुला हॉस्पिटलला काय काय सांगितलं होतं आणि आता तुला किती बरोबर वाटतं? नमस्कार, माझं नाव सन्मान शेख. मी राहणार प्रभानवली, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. येत्या 6 महिन्याआधी माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंटमुळे मला माझ्या डिस्कमध्ये बल्ज लागला होता, 2 डिस्कमध्ये, L4L5. त्यानंतर मी उपचार घेतला 6 महिने. 6 महिने मी हॉस्पिटलाइज होतो. तर हॉस्पिटलाइजमध्ये मला सर्व डॉक्टरांनी ऑपरेशन हाच उपाय सांगितला होता. ऑपरेशन हाच उपाय त्याच्याशिवाय काही उपाय नव्हता. तर त्याच्यानंतर मला उठता येत नव्हता, बसता येत नव्हता. मला पूर्ण एका बाजूला पूर्ण दुखणं होतं आणि मला बेल्ट वगैरे यूज होता. तर काही माझ्या नातेवाईकांच्या सहाय्याने मला तुमच्याबद्दल समजलं. डॉक्टर पाटील यांचा सल्ला मिळाला आणि मी डॉक्टर पाटीलांना येऊन भेटलो. तर येत्या काही दिवसात त्यांनी सांगितलं की कॅरोप्रॅक्टिक थेरपी करावी लागेल. त्यांची थेरपी आणि मेडिसिनमुळे आज मला चालताही येते, मला उठताही येते, बसता येते, मला कुठलाही याचा पेन नाही. तर ह्यांना हॉस्पिटलला ऑपरेशन हाच पर्याय सांगितला होता आणि चालताना पूर्ण पाय जड होता, मुंग्या होतं, चालता येत नव्हतं, पाय जड होता, बसता येत नव्हतं, 2 व्हीलर चालवता येत नव्हती, अशी कंडिशन होती. तर आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये जवळजवळ 100% सन्मानला आता बरं केलं. झालं ना 100% बरोबर? 100% बरोबर वाटते. कारण आज जेणेकरून मला चालताही बसता येत नव्हतं, तर आज मी कंटिन्युअसपणे चालतोय, बसतोय आणि माझा कॉलेज मी पूर्ण करतो. 2 व्हीलर पण चालवतो. 2 व्हीलर पण चालवतो. तुला कॉलेजला वगैरे जायची अडचण होती आणि मला कॉलेजला स्टडीला पण बसायला जमत नव्हतं. आज मी बसतोय, कॉलेजला अटेंड करतोय, स्वतः चालतोय, 2 व्हीलर पण चालवतोय, हळूहळू चालवतोय. तर आमचा ऍड्रेस आहे मुक्काम पोस्ट देवधे, मेन हायवे देवधे, पोस्ट ऑफिस शेजारी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. दुसरी शाखा आहे मुक्काम पोस्ट काळजवडे, बाजार भोगाव, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर आहे 9158 84 60 43.